ज्योती हा निघालीस? हो नमस्कार करून घे. बर. चल आई मी निघते, मला उशीर होतोय. बरं कामावर जाण्याच्या आधी मला एका माणसाला भेटायचंय, बघूया पैशांची काही सोय होते का. हो हे घे, सावकाश जा, जपून जा. हो पण ज्योती मला ना टेन्शन आलंय अगं. म्हणजे बघ ना, एवढ्या कमी वयात तुला हे सगळं करावं लागतंय. मी ना जबाबदारी टाकायलाच नको होती तुझ्यावर. अगं पण कसं होणार ग, म्हणजे पैसे कसे उभे होणार? आई तू जरा काळजी नको करूस, सगळं नीट होईल. हं? आता उशीर होतोय, निघते मी. हो नको विचार करू एवढा. नीट जा. हो चल. हिला काय झालं आता? गाडी का मध्येच बंद पडली? याला म्हणतात दुष्काळ 13वा महिना म्हणतात ना, ते असं आहे. काय करू मी? आता इथे कुठे मला मॅकॅनिक पण नाही मिळणार. आत्ताच हे सगळं व्हायचं होतं आणि उशीर झाला तर प्रभू सरांना पण नाही भेटता येणार. काय करू मी? हा मनोज बोल. काय झालं? पोचलीस का तू? नाही रे, मी चाललेच होते पण मध्येच रिक्षा बंद पडली. काय कळत नाही काय करायचं. अरे बापरे. अगं मी पण सीएनजीच्या रांगेत अडकलो. 1 तास गेला यातच आहे. अरे पण मग आता काय करायचं? बरं एक काम कर, तू ना सरळ चालत जा. दुसरा काही ऑप्शन नाहीये आता ज्योती. अरे गाडी हे बघते मी. ठीक आहे चल, मी बघते काय करायचं ते. मला काही कळत नाही आता, पण बघते. हा क्या मीटर पडलं नाही वाटतं. आला बोका. क्या? बोका? मग काय रे, तू माझ्या पाळतीवर असतोस का रे? मी जिथे अडचणीत असेल तिकडे एक शायनिंग मारायला येतो. अगे मला काय तेवढीच काम आहेत का ग? मी चाललो होतो आपलं गपगुमान आत्याने दिलेल्या हळदीच्या यादीतलं सामान गोळा करायला. तू दिसली मध्ये म्हणून थांबलं, म्हटलं विचारावं बोलावं. रिक्षा बंद पडली वाटत. हो ठीक आहे चला, मी सोडतो तुला. कुठे जायचं सांग. काही गरज नाही, मी बघते माझं काय करायचं ते. कळलं? क्या बात है. अरे इतना टॅलेंट लाते कहाँ से हो? नाही जे नाका तोंडात पाणी जाऊन बुडत असलीस तरी समोरच्याची मदत घ्यायची नाही, हे म्हणजे टॅलेंट आहे. हा गिरी तो भी मेरी टांग ऊपर. तसं आहे तुझं. तुला कळलं ना मी कशी येते. हा मग कशाला मागे लागतोस माझ्या? तुझं काम कर ना तू. हे बघ मी काय मागे वगैरे लागत नाहीये, कळलं का? ए, काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुझी मदत करतोय, तुला लिफ्ट देतो, घे ना चुपचाप लिफ्ट. कच ऍटिट्यूड दाखवतेस. ठीक आहे नाही मदत कर तुझी, मला पैसे दे. तू रिक्षाची भाडी मारतेस तेव्हा लोकांकडनं पैसे घेते ना, तसंच मला पैसे दे. मी सोडतो तुला जिथे जायचं तिथे. चल ये बस. अगं बस. हॅलो, काय म्हणता मॅडम? काय चाललंय? काय चालणार, फक्त टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. काय झालं? अहो कसं सांगू मी तुम्हाला. काल मेहंदी झाली, उद्या हळद आणि 2 दिवसावर लग्न. पैशांची जुळवाजुळव झाली नाहीये अजून. म्हणजे आता जेवढे पैसे आहेत तेवढ्यात छान लग्न करू शकलो असतो आम्ही, पण आत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. नाही त्यांना बरोबरीचा खर्च करणं अपेक्षित आहे ना. नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या बरोबरच असतील. आम्हाला फक्त एवढ्या कमी वेळात पैसे मॅनेज करणं जरा अवघड जात आहे. शेवटी तुम्ही गायकवाड, मोठी माणसं.
अहो असं नाही काही. 4 लोकात तुमच्या घरातलं कार्य व्यवस्थित पार पडावं असंच आम्हाला सुद्धा वाटतं आणि आमच्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये असं सुद्धा वाटतं. म्हणूनच लग्नाच्या हॉलपासून ते अंगावरच्या दागिन्यांपर्यंत सगळं आम्ही तुमच्या मनासारखं करू. मग त्यासाठी रात्र रात्र राबून पैसे गोळा करावे लागले ना तरी चालेल, आम्ही ते नक्की करू. ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आता काय? मी तुमच्यासाठी एक नेकलेस घेतलाय आणि माझी इच्छा अशी होती की तुम्ही तो आपल्या लग्नात घालावा. अहो मला काहीतरी सोन्याचं हवंय म्हणून हा विषय काढला नव्हता. अहो नाही 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 नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे तुम्ही मला प्रॉब्लेम सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये. मी खरंच तुमच्यासाठी एक नेकलेस घेणार होतो. रादर मी तो ऑलरेडी घेतलेला आहे आणि मी खरंच खूप मनापासून सांगतोय. मला आधीपासूनच असं वाटत होतं की माझ्या होणाऱ्या बायकोने हा नेकलेस म्हणजे मी घेतलेला नेकलेस आपल्या लग्नामध्ये घालावा. तुम्ही प्लीज घालाल ना? नाही नाही नको. हे बघा, मी तुमच्या फिलिंगची रिस्पेक्ट करते आणि मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, पण परत ते बांगड्यांसारखं व्हायला नको. हो नाही नाही, असं नाही होणार. आणि मुळात मला तुमच्याकडून काहीतरी हवंय हा उद्देश नव्हता माझा. आम्हा गरिबांचा हाच प्रॉब्लेम आहे, काही सांगितलं की लगेच लोक मदत करायला येतात. प्रीती अहो, काय बोलता तुम्ही? अहो आम्ही ह्यासाठी मनातलं शेअर करतो का?